कल्याण शहरात भटक्या कुत्र्यांनी प्रचंड दहशत पसरवली असून त्याचा धुमाकूळ काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। शहरातील खडकपाडा परिसरामध्ये काल दिवसभरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने 130 पेक्षा अधिक नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली। कालची ही घटना अद्याप ताजी असताना सोमवारी सकाळी देखील कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातही भटक्या कुत्र्याने प्रवाशांना लक्ष्य केलंय। सकाळपासून आतापर्यंत किमान 10 ते 15 लोकांना या कुत्र्याने चावा घेतल्याची प्राथमिक माहिती आहे। सलग 2 दिवस घडलेल्या या घटनांमुळे कल्याणमधील नागरिक तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवासी चांगलेच धास्तावले असून त्यांनी कुत्र्यांचा धसका घेतलाय। दरम्यान खडकपाडा येथे उच्छाद घालणाऱ्या या कुत्र्याला जेरबंद करण्यात यश मिळालं असून त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। शहरातील खडकपाडा परिसरात काल एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने अचानक नागरिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली। रस्त्यावरून जाणारे नागरिक, वाहन चालक आणि परिसरातील रहिवाशांना या कुत्र्याने लक्ष्य केल्याची माहिती समोर आली। या हल्ल्यात तब्बल 130 हून अधिक नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याचं सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलीस, स्थानिक नगरसेवक, नागरिक आणि श्वान पकडणाऱ्या पथकाने संबंधित कुत्र्याचा शोध सुरू केला। रात्रभर शोध मोहीम राबवल्यानंतर अखेर संबंधित भटक्या कुत्र्याला पकडण्यात यश आलंय। त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय।